श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा. तर ही पौर्णिमा काल 6 वाजता सुरू झालेली आहे. तर ह्या पौर्णिमेपासूनच पितृपक्षसुद्धा सुरू होत असतो. तर बघा, आजपासून म्हणजे आज ही पौर्णिमा आहे, भाद्रपद पौर्णिमा. आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे. तर मग आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये पहा पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व गरिबी असेल ती तर दूर होईलच, त्याचबरोबर तुमचा जो कठोर पितृदोष आहे तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर 7 पिढ्यांचा पितृदोषसुद्धा तुमचा नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा पितृपक्षाला विशिष्ट असं महत्त्व दिलं जातं. तर ह्या पितृपक्षामध्ये बघा, पितरांना मोक्ष मिळण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ह्या पितृपक्षामध्ये पितरांचे दर्पण केले जाते. त्याचबरोबर श्राद्ध आणि पिंडदानसुद्धा केले जाते. तर ही जी परंपरा आहे तर ही अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे पहा, ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी आपल्याला असा एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे. आणि ह्या पितृपक्षामध्ये बघा, जर आपण पितरांची सेवा केली आणि तर बघा आपल्यावरती जो पितृदोष असतो तो दूर होतोच. त्याचबरोबर त्यांची कृपा आशीर्वादसुद्धा आपल्या घरापरिवाराला मिळतात. आणि त्यामुळे बघा, पितृदोष जर घरावर नसेल तर मग घरामध्ये प्रत्येक गोष्ट सुख शांती निर्माण होत असते आणि प्रगतीचे मार्गसुद्धा निर्माण होत. तर बघा, आपण जर पितृपक्षामध्ये पितरांची सेवा केली नाही किंवा मग जे काही दर्पण वगैरे असतं ते केलं नाही तर ते आपल्याला त्रास देऊ लागतात आणि आपल्या घरामध्ये बघा कोणत्याच प्रकारे प्रगती होत नाही आणि आपली खूप साऱ्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होतात. त्याचबरोबर पहा, पितृपक्षामध्ये आपण भरपूर सारे उपायसुद्धा करत असतो. तर हे जे काही उपाय आपण सांगणार आहोत इथून पुढे सुद्धा व्हिडिओमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही करायचे आहेत. कारण ह्या पितृपक्षामध्ये असे उपाय केल्याने सुद्धा आपल्याला खूप सारे पुण्य प्राप्त होत असतं. तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि तो पितृपक्ष जो आहे तर तो 14 ऑक्टोबरला संपणार आहे. तर ह्या दरम्यानचा जो काळ आहे तर ह्या काळामध्ये पहा, आपण जर काही विशेष उपाय जर पितरांसाठी केले तर आपल्याला खूप सारे पुण्य प्राप्त होत असते आणि आपल्या घरावरती कोणाचीही पितृदोष, कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही. तर बघा, आपल्या घरामध्ये पहा, जे काही आपले पितृ असतात, जे पूर्वज असतात, त्यांचे आपल्याकडे फोटोसुद्धा असतात. कारण ह्या पितृपक्षामध्ये बघा त्यांचे फोटो आपण दर्पण करत असतो किंवा मग जे पिंडदान वगैरे करत असतो तर त्यांच्या फोटोसमोरच करत असतो. तर ते फोटो आपल्याला जिथे कुठे लांब ठेवून दिलेले असतील तर ते आपल्याला काढायचे आहेत, ते स्वच्छ करायचे आहेत आणि ते आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचे आहे. त्याचबरोबर पहा, ह्या पितृपक्षामध्ये म्हणजेच आजपासून तुम्ही हा दिवा पितृपक्ष संपेपर्यंत रोज लावायचा आहे. म्हणजे असा एक दिवा लावायचा आहे. तो दिवा लावण्यासाठी आपल्याला एक पंती, मातीची पंती घ्या किंवा मग तुम्ही एखादा स्टीलचा असेल किंवा कणकेचा असेल, कोणताही दिवा तुम्ही एक घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला घेतल्याच्या नंतर आणि ह्या दिव्यामध्ये बघा आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे. आणि तिळाचं तेल वापरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वात घालायची आहे. ती वात कोणती घालायची आहे तर लाल वात आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. तुमच्याकडे कलाव्याची वात असेल लाल तर ती घातली तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे जी कापसाची वात आहे तिला तुम्ही थोडंसं लाल कुंकू लावून घ्या, म्हणजे ती लाल होईल आणि ही वात आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला असा प्रकारचा हा दिवा घ्यायचा आहे करून आणि त्या दिव्यामध्ये पहा आपल्याला काळे तीळ असतात ना, तर ते 7 काळे तीळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. काळेच तीळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. तर असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. तर रोज तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. जर तुमच्याकडे पूर्वजांचे फोटो असतील तर त्यांच्या फोटोसमोर तुम्ही हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे. आणि जर तुमच्याकडे फोटो नाही
तर मग तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. तर पहा, आजपासून हा दिवा तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत रोज लावायचा आहे. तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळीच हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. तर रोज संध्याकाळी असा एक दिवा तुम्हाला तुमच्या पितरांसाठी दक्षिण दिशेला लावायचा आहे. हा पितृपक्ष संपेपर्यंत, म्हणजेच काय, ह्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, तुम्हाला जर कंटिन्यू 15 दिवस असा हा दिवा लावणं शक्य झालं नाही, तर मग तुम्हाला आज संध्याकाळी असा हा एक दिवा लावायचा आहे. आज पौर्णिमा आहे, तर आज तर असा हा दिवा लावायचाच आहे. त्याचबरोबर पहा, तुम्हाला शनिवारी म्हणा आणि त्यानंतर मग अमावस्येला, अशा ह्या 3 दिवशी तुम्ही असा हा एक दिवा तुमच्या पितरांसाठी लावू शकता. तर असा हा एक दिवा आपण दक्षिण दिशेला लावायचा आहे. तर असा दिवा लावल्याने बघा, आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांची कृपा आशीर्वाद आपल्यावरती असतात. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही आणि आपल्या घरामध्ये पहा, कोणतेही आपण काम करणार आहोत, म्हणजे कोणतेही प्रगतीचे काम करणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत नाही. आपले प्रत्येक काम हे सोयीस्कर होत असतं आणि आपल्याला भरपूर अशी प्रगती, म्हणजे भरपूर असं यश संपादन होत असतं. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांना सुद्धा त्यांची कृपा आशीर्वाद तर बघा, जर पितृदोष लागलेला असेल, तर मग आपल्या घरामध्ये पहा, कोणतीच गोष्ट व्यवस्थित होत नाही. म्हणजे आपल्या घरावर वारंवार संकट येतात, घरात सारखे सारखे आजारपण पसरते. त्याचबरोबर बघा, घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही. म्हणजेच काय, कोणतेही आपण एखादं काम हातात घेतले ते यशस्वी होत नाही. असा हा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, तर असे हे गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. कोणतीही गोष्ट सुखाने होत नाही. त्यामुळे पहा, असा हा पितृदोष घालवण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळपासून ते अमावस्येपर्यंत असा एक दिवा पितरांसाठी प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये, म्हणजे आपल्या अंगणामध्ये जर कावळे येत असतील, तर त्यांना काहीतरी धान्य खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर गाई असेल, तर गाईलासुद्धा एखादी पोळी खाऊ घालायची आहे. तर ह्या 15 दिवसामध्ये पहा, आपल्याला असे हे गोष्टी करायच्या आहेत. तर हे वर्षातून हे 15 दिवस जर आपण आपल्या पितरांसाठी असे काही उपाय केले आणि त्यांची सेवा केली, तर पहा, आपल्याला आपल्या 7 पिढ्यांची जी काही इथून पुढे जी 7 पिढ्या आहेत, त्यांचा जो पितृदोष असतो तो त्यांना लाभणार नाही. कारण पितृदोष हा पिढ्यानपिढ्या एकमेकांना लागत असतो. म्हणजेच काय, जर आपली पिढी, आपल्या पिढीच्या अगोदरची जी पिढी आहे, तर त्यांना जर पितृदोष असेल, तर तो आपल्याला लागणार नाही. कारण हा आपण अशा काही सेवा केल्या, तर त्यांचा पितृदोष आपल्याला लागणार नाही. आपल्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत, त्यांना या पितृदोषातून मुक्ती मिळेल. म्हणजेच काय, त्यांना या पितृदोषाचा काहीही परिणाम होणार नाही. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा. तर त्याला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.